नमस्कार. विश्वेद आयुर्वेदिक यूट्यूब चॅनलला पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. तर आपण आज वर्षा ऋतू आणि आयुर्वेद याबद्दलचं थोडंसं डिस्कशन करणार आहोत. तर पहिल्यांदा म्हणजे पावसाळा. आता पावसाळा आला आहे तर बरेचसेच आजाराला आमंत्रण असतं. तर खूप सारे आजार हे अग्निमांद्यातून म्हणजे आपला जो शरीरातलं भूक लागण्याची जी कॅपॅसिटी आहे, जो अग्नी आहे, जे पचवण्यासाठीचं महत्त्वाचा अग्नी आहे, तर तो मंदावतो हे असतं. म्हणजे काय होतं की आपल्याला भूक लागायची हे जे कॅपॅसिटी आहे म्हणून ती कमी व्हायला लागते. तर कसं आहे की भरपूर ह्या आता आषाढ महिन्यामध्ये खूप पाऊस पडतो, सगळं चिखल होतं, हवा खूप थंड राहते, हे राहते, आणि ह्या सर्व गोष्टी म्हणून निसर्गात सुद्धा जर बघितलं तर सगळं ओलोचिंब होतं, हे होतं. म्हणून काय होतं की शरीरातला जो भडकणारा अग्नी आहे तो ह्या पावसामुळे आणि ह्याच्यामुळं, ह्या हवेमुळं तो थोडासा शांत होतो. म्हणजे पचनची शक्ती जी आहे, ती ताकद जी आहे ती कमी व्हायला लागते, हे होतं. तर म्हणून आपल्याला आयुर्वेदाच्या अनुषंगानं म्हणून आपल्याला खूप सारे ह्याच्यामध्ये आजार होऊ शकतात, हे होतात. म्हणून आयुर्वेदामध्ये पावसाळ्यामध्ये आपल्याला खूप सारी काळजी घ्यायला सांगितलेली आहेत. तर आयुर्वेदामध्ये आपण ह्याच्यामध्ये जर आपण आता निसर्गता बघितलं तर आत्ता येणारे आजार पहिल्यांदा म्हणजे खूप प्रकारचे जे ज्वर आहेत, तापाचे प्रकार आहेत, ते आत्ता खूप येतात. तर त्यामध्ये तुम्हाला मेनली काय आढळतं की डेंग्यू, सर्दी खोकल्याचे आजार, वारंवार इन्फेक्शन्स होणे, मलेरिया, टायफॉईड, पाण्यापासून होणारे आजार. तर ह्या पद्धतीचे जे इन्फेक्शियस जे आजार आहेत किंवा कावीळ हे होतात. तर हे सगळे आजार आज आपल्याला आपल्या अवतीभवती खूपशा ह्या सगळ्या इन्फेक्शियस ह्याच्यामुळं हे येऊ शकतात. तर आपण हे होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची हे पहिल्या व्हिडिओमध्ये मी सांगतो तुम्हाला. तर ह्याच्यामध्ये आयुर्वेदाच्या अनुषंगानं एक म्हणजे सुरुवातीला आपलं खाणं पिणं हे सगळं लघु आहार पाहिजे. मग ह्याच्यामध्ये आपल्याला हरभरा डाळीचे पदार्थ खाऊ नयेत, खूप तळलेलं तेलकट तिखट खाऊ नये. त्यानंतर जड पदार्थ जे आहेत, श्रीखंड, बासुंदी, ह्या पद्धतीचे काही पदार्थ जे आहेत तर ते अजिबात खाऊ नका. आणि खूप थंड पाणी पिऊ नका. फ्रीज्ड पदार्थ कुठलेही खाऊ नका. विशेषतः बेकरी प्रोडक्टसुद्धा ह्याच्यात खूप टाळा, कारण अग्निमांद्यामुळं आणि हे पोट साफ होत नाहीत, त्यामुळं बेकरीचे पदार्थ अजिबात ह्याच्यामध्ये आपल्याला खायचे नाही आहेत, हे होतात. आणि आपण आता बघितलं तर चातुर्मास पण चालू होतो, त्यामुळं आपल्याला आध्यात्मिक दृष्टिकोनातून आणि मनसुद्धा शुद्ध होण्यासाठी आपल्याला हे एक पर्वणी आहे. म्हणून आपल्याला खूप सारे सण आपण आषाढापासून कार्तिकपर्यंत म्हणजे अगदी ह्याच्यापासून म्हणजे आपल्याला आता गुरुपौर्णिमेपासून हे चालू झालेलं पर्व जे आहे, तर ह्याच्यामध्ये श्रावणामध्ये येणारा म्हणजे आषाढामध्ये हे सगळे आपल्याला हे सगळे सणवार चालू व्हायला लागतात, हे होतात. तर त्याच्यानंतर श्रावण येतो, त्याच्यामध्ये येणारा श्रावणामध्ये सगळे आपल्याला श्रावणी सोमवार येतात. त्याच्यानंतर रक्षाबंधन येतं, त्याच्यानंतर गणपती उत्सव येतो, त्याच्यानंतर दसरा म्हणजे नवरात्र उत्सव येतो, त्याच्यानंतर दिवाळी येते. म्हणजे सगळे सण, सगळ्यात मोठे सण हे आपण ह्या चातुर्मासमध्ये येत असतात. आणि त्यामुळंच आपल्याला हे चातुर्मास म्हणजे 4 महिने जे आहेत ते विशेषतः आध्यात्मिक दृष्टिकोनातून सुद्धा खूप महत्त्वाचे असतात. आणि आपले जे गुरु असतात किंवा हे असतात तर ते त्यांचं विहार करत नाही, म्हणजे सगळीकडं फिरणं त्यांचं कमी असतं आणि एका ठिकाणी राहून साधना करायची असते. त्यामुळे आपल्याला ह्याच्यामध्ये कांदा, लसूण सुद्धा बरेच जण सगळे वर्ज्य करतात. नॉनव्हेजचे पदार्थ सुद्धा ह्याच्यात खायचे नाही आहेत, कारण अग्नी मंद झालेला असतो, हे असतो. तर अंड असू देल किंवा नॉनव्हेजचे कुठलेही चिकन, मटन ह्या स्वरूपामधले जे काही पदार्थ असतात तर ते ह्याच्यात खाऊ नका 4 महिन्यामध्ये. तर ह्याच्यामुळं बरेचसेच आजार होऊ शकतात. इन्फेक्शियस आजार पण होतात, मनाचे आजार पण होतात, आणि आपल्या शरीराचे सुद्धा खूप सारे आजार आपल्याला होतात. त्यामुळं आपल्याला ह्याच्यामध्ये मेनली आणि पाणी जे आहे ते कोमट करून प्या, हे असतात. तर खायला जे काही लघु पदार्थ आपल्याला आत्ता आलेले आहेत हे असतात तर ते जास्त खावेत. म्हणजे ज्वारीची भाकरी आहे, फुलके आहेत, एखादी फळभाजी आहे, ताजं ताक आहे, भात आहे, तूप आहे, गाईचं तूप आहे, आणि मुगाची आमटी किंवा वरण. तर ह्या स्वरूपामध्ये हलकं पदार्थ आपल्याला खायचे आहेत हे. तर आणि परत उपवास करताना काय करायचं आहे तर ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेन. तर ह्याच्यामध्ये विशेषतः आपल्याला पावसाळ्यामध्ये आणि काय खाल्लं गेलं पाहिजे हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघितलं. तर नमस्कार.